सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर चला आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणता पक्षी आपल्या पिल्लांना दूध पाजतो? हे जो उत्तर आहे, वटवाघूळ पक्षी आपल्या पिल्लांना दूध पाजतो। हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते? तर याचं उत्तर आहे, भारतातील छत्तीसगड राज्यात गाढवाची पूजा केली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, जेवल्यानंतर कोणत्या फळाची साल खाल्ल्याने जेवण पचन होते? तर याचं उत्तर, जेवल्यानंतर केळी फळाची साल खाल्ल्याने जेवण पचन होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या फळाला कधीच कीड लागत नाही? तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा। हे जो उत्तर आहे, केळी या फळाला कधीच कीड लागत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, गूळ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये काय वाढते? ह्याचं उत्तर, गूळ खाल्ल्यामुळे शरीरात लोह वाढते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, आयुर्वेदिक औषधाचा शोध कोणत्या देशात लागला? ह्याचं उत्तर आहे, आयुर्वेदिक औषधाचा शोध भारत देशात लागला। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, पित्ताचा त्रास होत असल्यास कोणते फळ खावे? तर याचं उत्तर, पित्ताचा त्रास होत असल्यास लिंबू फळ खावे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, सर्वात जास्त बालविवाह कोणत्या राज्यात होतात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ह्याचं उत्तर आहे, सर्वात जास्त बालविवाह राजस्थान राज्यात होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वाधिक विकला जाणारा साबण कोणता? तर याचं उत्तर, भारतात सर्वाधिक विकला जाणारा साबण लायबॉय साबण आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणते फळ खाल्ल्याने केस गळणी बंद होते? तर याचं उत्तर, आवळा फळ खाल्ल्याने केस गळणी बंद होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या जीवाचे रक्त हिरव्या रंगाचे असते? ह्याचं उत्तर, सरडा जीवाचे रक्त हिरव्या रंगाचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, भारतात जनगणना किती वर्षाने केली जाते? तर याचं उत्तर, भारतात जनगणना ही 10 वर्षांनी केली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 13 आहे, मुसलमान लोक एका दिवसात किती वेळा नमाज पढ़तात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। ह्याचं उत्तर आहे, मुसलमान लोक एका दिवसात 5 वेळा नमाज पढ़तात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये अक्रोड? तर याचं उत्तर आहे, लठ्ठपणा लोकांनी चुकूनही खाऊ नये अक्रोड। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, वांग्याचे देठ खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।